नमस्कार, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात 29 जुलै पर्यंत तुम्हाला हे एसआर चे फॉर्म भरून द्यायचे आहे आणि हे एसआर चे फॉर्म भरताना तर तुमचे किंवा तुमच्या आई वडिलांचे 2002 च्या मतदार यादीतील माहिती तुम्हाला भरायची आहे। तर तुमचे किंवा तुमच्या आई वडिलांचे 2002 च्या यादीतील नाव हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः चेक करू शकता। तर 2002 च्या मतदार यादीतील नाव हे कसं चेक करायचं किंवा संपूर्ण गावातील यादी हे कशी डाउनलोड करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया 2002 च्या मतदार यादीतील नाव हे तुम्ही तुमच्या मोबाईलने कसं चेक करायचं। तर मित्रांनो, 2002 च्या मतदार यादीतील तुमचे आणि तुमच्या नातेवाईकाचे नाव हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअर वर यायचे आहे। प्ले स्टोअर वर आल्यानंतर इथे ECI असं सर्च करायचं आहे आणि इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे अधिकृत ॲप्स आहे, हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर हे ॲप्स डाउनलोड केल्यानंतर ॲप्स ओपन करायचं आहे। तर ॲप्स ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे। तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च युअर नेम इन लास्ट SIR या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे दोन प्रकारचे ऑप्शन आहे। तर पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती टाकून तुम्हाला चेक करता येते। तर आपण या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून आपण इथे चेक करणार आहोत। तर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता तुमचं स्टेट निवडायचं आहे। तर स्टेट निवडल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे। तर जिल्हा निवडल्यानंतर असेंब्ली म्हणजे तुमचा मतदारसंघ मतदार विधानसभा क्षेत्र आहे, ते क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे। तर विधानसभा क्षेत्र निवडल्यानंतर इथे पोलिंग स्टेशन म्हणजे आपल्या वार्डाचं किंवा आपल्या गावाचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, निवडून घ्यायचं आहे। तर आपल्या वार्डाचं किंवा आपल्या गावाचं नाव आपण निवडल्यानंतर इथे व्ह्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावाची संपूर्ण यादी ओपन होईल किंवा व्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या संपूर्ण गावाची यादी तुम्हाला डाउनलोड होईल। तर आता व्ह्यू या बटनवर आपण क्लिक करणार आहोत। तर मी या अगोदर ही फाईल डाउनलोड केलेली होती, त्यामुळे मला असं ऑप्शन आलेलं आहे। तर डाउनलोड अगेन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर डाउनलोड अगेन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या फाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे। तर ही डाउनलोड झालेली यादी आपल्याला चेक करायची। तर बघा, इथे संपूर्ण गावाची 2002 ची मतदार यादी इथे ओपन झालेली आहे आणि इथे आपण आपले नाव किंवा आपल्या गावातील नातेवाईकाचे सर्वांचे नाव आपण इथे चेक करू शकतो। तर इथून आपले नाव आणि आपल्या आई वडिलांचे नाव किंवा आपल्या नातेवाईकांचे नाव आपल्याला चेक करता येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे किंवा तुमच्या आई वडिलांचे म्हणजे तुमच्या नातेवाईकाचे संपूर्ण नाव इथे चेक करू शकता आणि संपूर्ण गावाची मतदार यादी तुम्ही डाउनलोड स्वतःच्या मोबाईलने करू शकता। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकला फॉलो नक्की करा। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।